हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला आज आपण पौष्टिक असा सोयाबीन भात करणार आहोत। साध्या सोप्या पद्धतीने हा केलेला आहे भात आणि झटपट होणारा आहे। तर हे बघा, सोयाबीन वडी मी पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्येच ठेवलेली आहे। ही भिजत ठेवायची आहे कमीत कमी 10 ते 15 मिनटं। आता तांदूळ घेतलेला आहे, हा थोडासा आहे, 1 कप तांदूळ आहे, तोही स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। बघा, स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, हाही साईडला ठेवून द्यायचा आहे। आता आपण मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे, तोही बारीक असा कट करून घ्यायचा आहे। झटपट होणारा आहे आणि जास्त साहित्य नाही येत, म्हणजे जास्त साहित्य वापरलेलं नाही याला। कमी साहित्यामध्ये हा झटपट भात होणारा मी तयार केलेला आहे। तर हे बघा, कांदाही मी कट करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण कढई गरम करायला ठेवायची आहे आधी, आणि कढईमध्ये तूप टाकायचं आहे। साधारणतः 2 ते 3 चमचे मी तूप टाकलेलं आहे। मी हा भात तुपामध्येच करणार आहे आज। आणि लाल मिरची 2 टाकलेली आहे, आणि आपण कांदा जो कट केलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। एक 4-5-6 कढीपत्त्याची पण पानं घेतलेली आहे, तीही याच्यामध्ये टाकून घ्यायची आहेत। आता व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये हिरवी मिरची कमी तिखटवाली, तीही 2 तुकडे करून घेतलेले आहेत, आणि 2च मिरच्या घेतलेल्या आहेत या। आता हे बघा, आलं लसणाची पेस्ट मी आयतीच अशी आणलेली आहे, घरी बनवलेली नाही। असं एक 5 रुपयाला पाकिट भेटतं हे, ते आणलेलं आहे, ती मी अर्धी यामध्ये टाकून घेतलेली आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। आता याच्यामध्ये एक मीडियम साईजचं टोमॅटो कट केलेला आहे, तोही याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि हे बघा, हा फ्राय राईस मसाला आहे, तो टाकला की याच्यामध्ये मीठ वगैरे काही टाकायची गरज नाही। तो मी एक पूर्ण पाकिट घेतलेला आहे, त्याने चव भाताला खूप छान येते। बाकी ह्याच्यामध्ये भाज्या किंवा काही मसाले नसले तरी चालतात। थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे, आणि आपण सोयाबीन ही वडी भिजवून घेतलेली आहे, ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, सोयाबीनला मसाला लागला गेला पाहिजे, असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि गॅस बारीक करायचा आहे, आणि 10 मिनटं बारीक गॅसवर असंच ठेवून द्यायचं आहे। आता 10 मिनटांनी झाकण काढायचं आहे, आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जो मी तांदूळ हे भिजवून ठेवलेले आहेत, ते याच्यामध्ये सर्व तांदूळ टाकून घ्यायचे आहेत। आता व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने असा झटपट चविष्ट खूप छान भात होतो हा, नक्की तुम्ही एकदा ट्राय करा। आता हे बघा, परत आता 2 मिनटासाठी झाकण ठेवून असंच वाफ देऊन घ्यायची आहे, कारण सगळ्या तांदूळला मसाला व्यवस्थित लागला गेला लागतो, आणि चव पण छान येते, म्हणून 2 मिनटं असं वाफ देऊन घ्यायची आहे। आणि याच्यामध्ये आता गरम करून पाणी टाकायचं आहे। पाण्याचा अंदाज मी सांगते, जर 1 वाटी जर तुमचे तांदूळ असतील तर 2 वाटी पाणी टाका। आता मी अंदाजाने टाकलेलं आहे। आता व्यवस्थित असं उकळी आणून द्यायची आहे आधी। हे बघा, आता 1-2 मिनटांनी उकळी आलेली आहे, कारण आपण गरम पाणी याच्यामध्ये टाकलेलं होतं, त्यामुळे 2 मिनटात उकळी आलेली आहे। आता थोडंसं कोथिंबीर टाकायची आहे, आणि मिक्स करूयात। आता झाकण न ठेवताच, झाकण नाही ठेवायचं, कारण पाणी बाहेर येईल, म्हणून झाकण न ठेवताच असं पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे। आता पाणी आटवून झाल्याच्या नंतर कोथिंबीर टाकायची आहे, आणि 1-2 मिनटासाठी झाकण ठेवून असंच ठेवायचं आहे। तयार आहे आता भात आपला। त्याच्यावर तुपाची धार सोडायची वरून। अतिशय चविष्ट आणि झटपट होणारा हा भात आहे। तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। उद्या भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोवर धन्यवाद।